अगदीच खूप कमी वेळेत व झटपट होणाऱ्या या आजच्या या रांगोळीच्या नवीन डिझाईन आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 7 दिवसांच्या 7 रांगोळीच्या नवीन डिझाईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. खूप छान आहेत या रांगोळीच्या डिझाईन, तुम्ही बघू शकता. या रांगोळीच्या डिझाईन तुम्ही अंगणात म्हणा किंवा देवघरात कुठेही काढू शकता. खूप छोट्या आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. अशा प्रकारे मी इथे थोडंफार जांभळ्या रंग भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. दररोजच्या घाईगडबडीमध्ये आपल्याकडे वेळ नसतो रांगोळीमध्ये रंग भरण्यासाठी. तर त्यासाठी या रांगोळीच्या डिझाईन खूप सोप्या आहेत काढायला, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये मी खूप कमी रंग भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. तरी पण ही रांगोळी उठून दिसत आहे. तर आता आपण दुसरी रांगोळीची डिझाईन बघणार आहोत. तर ही जी रांगोळी आहे, तुम्ही दारावर म्हणा किंवा उंबरठ्यावर किंवा मग तुम्ही देवघरात पण काढू शकता. खूप सोपी आहे आणि छोटी पण रांगोळी आहे. तर या छोट्या रांगोळीच्या डिझाईनला तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणून पण काढू शकता किंवा मग रांगोळीच्या भोवती पण तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणून काढू शकता. खूप सोपी आहे ही रांगोळी. तर या रांगोळीच्या डिझाईनमध्ये मला वर्तुळ काढायचं होतं. तर त्यासाठी मी इथे बांगडीचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपलं जे वर्तुळ आहे ते व्यवस्थित दिसायला सुंदर दिसेल व छान त्याचा आकार येईल, यासाठी मी बांगडीचा वापर केलेला आहे. ज्यांच्याकडे रांगोळी काढण्यासाठी खूप कमी जागा असेल, तर या रांगोळीच्या डिझाईन सहजपणे तुम्ही काढू शकता. तुम्ही बघू शकता, एकदम छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत आणि यामध्ये तुम्ही रंग पण भरू शकता. त्याने कसं रांगोळी उठून दिसेल. ही पण रांगोळीची डिझाईन खूप छोटी आहे. तुम्ही देवघरात म्हणा किंवा खूप कमी जागेत सहज काढू शकता.
तर आजच्या या माझ्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्याच्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगाल. खूप छान छान रांगोळीच्या डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.